मित्रांनो, मला आज व्हिडिओ बनवून कंप्लीट 1 वर्ष झालं. कंप्लीट किती 1 वर्ष. आणि 1 वर्ष कसं गेलं ते मला कळलंच नाही व्हिडिओ बनवता बनवता. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 25 जून 2026. आता ही एरंडाचं झाड उगवलं होतं, ठीक आहे. मला आत्ताच उपटून टाकलं पाहिजे, नाहीतर परत मोठं झालं का नाही परत काढा येत नाही ना. हे एरंडाचं झाड आलं, मला एरंडल असं म्हणायचं येत नाही, मला एरंडाचं झाड म्हणायचं येत नाही लवकर. ते आता टाकतो तोडून, परत कसं मोठं झालं की परत काप होतो ना, त्यामुळं आत्ताच्या आत्ताच तोडलेलं बरं आहे का नाही. इकडे देतो फेकून. अजून बरीच झाडं उगवल्या, ठीक आहे, कडं सगळी. ती काय छोटी छोटी झाडं आहेत. ती एरंडाचं मोठं झाड झालं ना, त्यामुळं म्हणलं काढून टाकावं. बाकीचे काही किरकोळ आहेत, ती पण काढू का, ही पण काढतो. म्हणजे कसं परत उगवलं की एकदम काढायला लय त्रास होतोय. ती पण काढतो. कोपऱ्यात पण एवढं झाड आहे का, ती कशाच आहे निघायचं म्हणजे अवघडच आहे. ही वरनं तोडतो असं, कारण की मुळातनं निघायचं म्हणजे लय अवघड आहे. हे तर भिंतीतच उगवलं आहे का, होय. इथनं वर गेलं झाडं भिंतीत पण उगवायला लागली ती आजकाल, आहे का नाही मित्रांनो. आता ही देतो फेकून तिकडं. मित्रांनो, मला आज व्हिडिओ बनवून कंप्लीट 1 वर्ष झालं. कंप्लीट किती 1 वर्ष. आणि 1 वर्ष कसं गेलं ते मला कळलंच नाही व्हिडिओ बनवता बनवता. कसं गेलं बघा 1 वर्ष. कसे व्हिडिओ बनवले मी, काय माझं मलाच माहिती कसं व्हिडिओ बनवलं. कारण की मला व्हिडिओ बनवून कामाला जायला लागते ना. बरोबर मी 9ला कामाला जातो आहे. 9च्या आत सगळे व्हिडिओ बनवते मी, ब्लॉग. परत दुपारी आलो तर आलो, नाहीतर इथं काम असलं की दुपारी आलो तर आलो बनवतो आहे, नाहीतर डायरेक्ट संध्याकाळीच येतो आहे. कधी कधी कामावर यायला उशीर होते ना, 9-10 वाजते त्या. मग व्हिडिओ बनवायचं माझं लय अवघड होतं या. कसं तरी मी व्हिडिओ बनवते, कारण की लय अवघड आहे ना व्हिडिओ बनवायचं. एवढं सोपं नव्हतं व्हिडिओ बनवायचं. म्हणजे काही लोकांना वाटते की व्हिडिओ बनवायचं काय लय सोपं आहे, नुसतं व्हिडिओ करायचं आणि टाकायचं. त्याच्यामागं मेहनत किती आहे लोकांनी अजून माहीत नाही. दिवसभर व्हिडिओ करायचं, परत संध्याकाळी एडिट करायचं, काय चुकलं काय नाही ते बघायचं, जे आपण काय बोललं आहे ते नाही, म्हणजे काय पाहिजे बोललेलं ते, काय नाही पाहिजे ते सगळं कट करायचं. हे सगळं एडिटमधनं सगळं बघायला लागतं आपल्याला. एवढं सोपं नव्हतं व्हिडिओ बनवायचं, लय अवघड आहे. आणि आता माझा तो पहिला माईक खराब झाला होता का नाही, तो पुन्हा चालू झालता, तुम्हाला मी सांगितलेलं. फोन रिस्टार्ट करून चालू केलेला तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं. आणि परत आणि तो अचानक खराबच झाला आहे का. आता याचा काय उपयोगच नाही या माईकचा. हे कनेक्ट काय होईनाच झाले, कनेक्ट होते परत बंद पडते, कनेक्ट होते परत बंद पडते, असं झालं आहे. आता हे माईक खराबच झाला आहे पाक. आता या माईकचा काय उपयोगच नाही. आता मला माईक दुसरा मागवला पाहिजे, कारण की माझ्याकडं पर्याय नाही ना. कसं तरी पैसे गोळा करून मागवला पाहिजे. तर पर्याय नाही म्हटल्यावर काय, हे खराबच झालं आहे ना. आणि आवाजाशिवाय व्हिडिओ चांगला बनत नाही. काय आता काय करू काय कळना झाले, लय अवघड झाले. आता हे व्हिडिओ कसं बनवायचं काय डोकं फिरले, कारण की माईक असल्याशिवाय मला व्हिडिओ बनवता येत नाही ना. आणि आवाज क्लिअर पाहिजे आपला. आता मी इथं थांबलो तो मला आवाज येत नसणार आहे एवढा क्लिअर. जर हा माईक असतं का नाही, लय क्लिअर आवाज आला असता तुम्हाला. आता माईकच पाकच खराब झाला आहे. आता ह्याला फेकूनच देतो, काय उपयोग नाही. काय दिला फेकून, उपयोगच नाही. तर त्याचं 1 वर्ष गॅरंटी होती त्या माईकची. म्हणजे त्याला कंप्लीट 9 महिने झाले असतील, 9 नाही तर 10. जाऊ दे, आता दुसरा माईक बघणार आहे मी दुकानात. इथं कुठेतरी जवळ आसपास भेटतोय बघणार. कारण की ऑनलाईन माईक घ्यायचं म्हणलं की 4-5 दिवस लागणार. मग माझा 4-5 दिवस व्हिडिओ बनवून बिना आवाजाचं बनवायचं म्हणजे ते लय अवघड होतं आहे ना, आवाज येणार नाही. हो, मोबाईलवर मुंगी बसले ते, बरोबर व्हिडिओ बनवतानाच मुंगी येते त्या मोबाईलवर. आणि
तुम्हाला मी काय म्हणत होतो, 1 वर्ष झालं कंप्लीट आणि एक पण व्हिडिओ व्हायरल झाला नाही. मला ते आश्चर्य वाटते राव. काही काही जणांचं एका वर्षात किती सबस्क्राईब वाढते ते माहिती आहे का? 2-3 लाख सबस्क्राईब वाढते एका वर्षात. कारण की त्यांचं व्हिडिओ क्वालिटीचं असतात ना आणि कॅमेरे पण भारी असतात त्यांचं. कॅमेरा, माईक म्हणा, त्यांचं व्हिडिओ बनवणारे मित्र असतात ना. आणि माझ्याकडं कोण मित्र कोण नाही आहे व्हिडिओ बनवणारं. कारण की मी एकटाच बनवते ना व्हिडिओ. आणि इथं गल्लीत कोणाला घेऊन जायचं म्हटलं तर कोण मुलं इथं गल्लीत नाहीत ना. सगळी आपापल्या ह्याच्यात असतात, कोण येत नाही बाहेर फिरायचं म्हटलं तर. आई तर दररोज म्हणत्या कशाला व्हिडिओ बनवत्या, काय उपयोग नाही, माणसं नावं ठेवते ती, काय पण दाखवते घरातलं इकडचं तिकडचं. म्हणजे आई म्हणत्या आमच्या कामावर नावं ठेवत्यात, काय पण व्हिडिओ बनवते. मी म्हटलं दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, म्हटलं आपण काय करतोय त्याच्यावर लक्ष द्यायचं. लोक मस्त नावं ठेवतील, हे करते ते करते, काय पण दाखवते. आपलं आपण काम करायचं. लोक नावं ठेवणार, ते त्यांचं काम करणार नावं ठेवायचं. आपण काय करतोय त्याच्याकडं लक्ष द्यायचे म्हणलं आईला. पण आई काय ऐकतच नाही. आईला म्हणलं कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणलं, आपलं आपण काम करायचं. चला मित्रांनो, मला जायचं आहे कामाला. तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.